आणि संतोष देशमुखांचे भाऊ त्या धनंजय देशमुख जरांगीच्या आसपास राहून कुठेतरी जातीद्वेषाचं राजकारण करू लागले. बजरंग सोनवणेच्या संपर्कात राहून जातीवाद वाढवण्याचं काम केलं. तिथं सातत्यपूर्ण जातीवादाचं राजकारण केलं आणि जातीवादामुळेच हा जरांगीच्या संपर्कात राहिल्यामुळं आणि खरं तर हा पराभव देशमुख फॅमिलीचा नाही, हा पराभव मनोज जरांगेचा आहे, हा पराभव बजरंग सोनवणेचा आहे आणि सगळ्या जातीवादी विचारसरणीच्या लोकांचा पराभव आहे. धन्य हो नवनाथाबांचे विचार. एवढे नीच विचार नवनाथाबाला सुचतात तरी कुठून? नवनाथाबा सुधरा हो. हे कसले विचार आहेत तुमचे? काय तुम्ही संदेश देताय महाराष्ट्राच्या जनतेला? मस्साजोगमध्ये जी पोटनिवडणूक लागली होती, संतोष भैया देशमुख त्या गावचे सरपंच होते. त्यांचा खून झाला. त्यांचा खून झाल्याच्या नंतर मस्साजोगमध्ये जी सध्या पोटनिवडणूक लागली होती त्यामध्ये दोन्ही उमेदवार देशमुखच होते. एक संतोष भैया देशमुख यांची पत्नी होती आणि जो विरोधी उमेदवार होता तोही देशमुखच होता. आता एक देशमुख जिंकणार होता तर एक देशमुख हरणार होता. आणि संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलाय, लोकशाही आहे, एकाचा विजय होणार आहे एकाचा पराजय होणार आहे, हे 100% आहे. आता निवडणूक लागल्याच्या नंतर एक जिंकणार एक हारणार, सरळ आणि साधं गणित आहे. पण नवनाथाबांच्या विचारांची क्यू येते, यांच्या बुद्धीची मला खरंच क्यू येते. प्रत्येक ठिकाणी जातीवाद. आता इथं जातीवाद करायचं काहीतरी आहे का? मस्साजोगच्या लोकांचा प्रश्न आहे, तो वैयक्तिक त्या गावचा प्रश्न होता. आता इथंही त्यांनी जरांगे पाटलाला दोषी ठरवलंय. जरांगे पाटलाचा मुळामध्ये या निवडणुकीशी काहीही संबंध नाही. ना तर जरांगे पाटलांनी संतोष भैया देशमुख यांच्या पत्नीला पाठिंबा दिला होता, काहीच नाही. मग जरांगे पाटलांचा पराभव नेमकं झालाच कस काय? महाराष्ट्राला हा प्रश्न पडायला पाहिजे. आता नवनाथाबा तुमच्या बुद्धीची क्यू येते. कुठलेही संदर्भ कुठेही जोडायचा, प्रत्येक ठिकाणी जातीवाद करायचा, हे तुमचं षडयंत्र महाराष्ट्राला कळलंय. आणि त्याचमुळं आज महाराष्ट्र तुमच्या सोबत नाहीये. आता तरी सुधरा. आता जो बीड जिल्हा शांत आहे, शांत राहू द्या. जो जातीवाद तुम्ही पसरवण्याचं काम करताय ते बंद करा. जे गावखेड्यातील ओबीसी मराठा एकत्र राहतायत त्यांना सुखाने राहू द्या. उगाच प्रत्येक ठिकाणी जातीवाद. अहो, हार कोणाची झाली, विजय कोणाचा झाला, याच्याशी तुमचा काहीच संबंध नाहीये. बरं ठीक आहे, तुम्हाला तुमची प्रतिक्रिया द्यायची होती, चांगली द्यायची ना. एवढे नीच विचार तुम्ही महाराष्ट्राला दाखवले. जरांगे पाटलाचा त्या निवडणुकीशी काहीच संबंध नाहीये, काहीच नाहीये. आणि नवनाथाबा म्हणतायत हा जो पराजय झालाय संतोष भैया देशमुखच्या पत्नीचा, खरं तर हा पराभव देशमुख फॅमिलीचा नाही तर जरांगे पाटलाचा आहे. अरे जरांगे पाटलाचा संबंध काय? नवनाथाबा तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला गावचे सरपंच सुद्धा भेटायला येत नाहीत. काल का परवाच आपल्या राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब न बोलवताच जरांगे पाटलाची भेट घ्यायला आले होते. तुमच्याकडे कोणी येतं का भेटायला? उगाच आहे ना, उगाच जातीवाद पसरू नका आणि थोडं शांत राहा जरा. आता उन्हाळा झालाय, आता